हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत बी या अक्षरावरून सुरू होणाऱ्या लोकांचे कॅरेक्टरिस्टिक्स. सुरू करण्यापूर्वी प्रेयर. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो फ्रेंड्स, गेल्या व्हिडिओमध्येही मी सांगितलंच होतं आणि या व्हिडिओमध्येही मी सांगते आहे की नावाला खूप महत्त्व आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये जसं जन्मस्थान, जन्म ठिकाण याला महत्त्व दिलं गेलं आहे, तसं नावालाही खूप महत्त्व दिलं गेलं आहे. सो नावाला एवढं महत्त्व का दिलं गेलं आहे? कारण आपली जी ओळख आहे ती आपल्या नावावरून होते. आपल्याला जे ओळखतात लोक ते आपल्या नावावरून ओळखतात, राईट? सो हे जग जेव्हा आपण सोडून जातो तेव्हा मागे जे उरतं ते फक्त आपलं नाव असतं. सो समर्थ रामदासांनीही म्हणलेलंच आहे की मरावे परी कीर्ती रूपे उरावे. ही कीर्ती जी आहे ही कुठल्या स्वरूपात उरणार आहे? तर ती आपल्या नावाच्या स्वरूपातच उरणार आहे. आपण जे काही चांगले वाईट कर्म केले आहेत, जे आपल्या मेमरीज आपण ठेवून गेलो आहे, लोक आपल्याला आपल्या नावानीच ओळखणार आहेत. सो नावाला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे ज्योतिषशास्त्रात. त्यामुळेच पूर्वीची लोक काय करायचे की ज्या आद्य अक्षरावरून जन्मवेळ, जन्मस्थान ह्याला जितकं महत्त्व आहे तितकंच जन्माच्या नावालाही महत्त्व आहे. आणि हे नाव प्रभावशाली असणं हे खूप गरजेचं आहे. हेही आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण ए या अक्षरावरून सुरू होणाऱ्या नावांचं कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते. आज आपण बी या अक्षरावरून सुरू होणाऱ्या नावांचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्या लोकांचे नेचर एक ढोबळ मनाने कसे असू शकतात हे बघणार आहोत. सो बी हे इंग्रजी अल्फाबेट्समधलं दुसरं अल्फाबेट आहे. सो नंबर 2 ह्याला जे जोडलं गेलं आहे ते जोडलं गेलं आहे चंद्राशी. सो बी या अल्फाबेटवाल्या लोकांना चंद्राची एनर्जी ही मिळतच असते. चंद्र कसा आहे? चंद्र शांत आहे, शीतल आहे, हे आपण बघितलंच आहे, राईट? चंद्र राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. त्याला सतत कुणाच्या ना कुणाच्या तरी कंपनीची गरज आहे. त्यांचे कुठलेही डिसिजन्स ते स्वतः घेत नाहीत. त्यांच्या डिसिजन्सवर त्यांना कुणाच्या तरी व्हॅलिडेशनची गरज आहे. हेही आपण बघितलेलं आहे जेव्हा आपण नंबर 2 हा मूलांक बघितला आहे. पण चंद्रामुळे अजून काय होतं? चंद्रामुळे लोक मूडी होतात. चंद्रामुळे मूड स्विंग्स खूप जास्त वाढतात. सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहणं ह्या लोकांना जास्त आवडतं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे लोक एकटेपणाने स्वतःचे फायनान्शियल डिसिजन्स हे घेऊ शकत नाही. सो ज्यांची अक्षरं बीवरून सुरू होतात, ज्यांची नावं बीवरून सुरू होतात, त्यांच्यामध्ये हे कॅरेक्टरिस्टिक्स दिसत आहेत का हे तुम्ही मला नक्की कळवा. अजून ह्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर चंद्रासारखंच ह्या लोकांना स्वतःभोवती चंद्र जसा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो, पण चंद्र हा एकटा कधीच नसतो. सो दीज पीपल नेवर एव्हर प्रेफर अलोननेस, ओके? आणि मुडीही तसेच असतात. आता हे झालं जे आपण इंग्रजी अक्षरावरून घेतलं ते. जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस केलं होतं की मी प्रयत्न करणार आहे की आपण इंग्रजी अक्षरं आणि आपल्या मराठी आद्याक्षरांची जोड किंवा सांगड बसते का हे बघूयात. मी प्रयत्न नक्की करीन असं म्हणलंच होतं. सो आता मराठीप्रमाणे ब हे अक्षर आलं आहे वृषभ राशीमध्ये. वृषभ राशी ह्याचा कारकग्रह आहे शुक्र. शुक्रामुळे काय आहे? शुक्र काय आहे? शुक्राचार्य आहे. शुक्र म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. शुक्र म्हणजे लक्झरी, शुक्र म्हणजे कला. सो हे लोक कलेशी अट्रॅक्टेड होतात. आता ब म्हणजे ज्यांचं अक्षर किंवा नाव बबिता, बीना, बबन, प्रॉपर ब हे अक्षर ज्यांचं आहे हे त्यांच्याबद्दल झालं. पण आपण मराठीमध्ये भ, भा, भे हे पण अक्षरं आहेत जी इंग्लिशमध्ये लिहिताना BH वरून येतात, राईट? जसं भावना, भावेश, ओके? सो अशी जी नावं आहेत हे येतात धनुराशीखाली. भा, भी, भे आणि भ, भरत.
तर ही अक्षरं येतात धनुराशीखाली. धनुरास याचा कारकग्रह जो आहे तो आहे गुरु. सो गुरुचं काम काय आहे? गुरुचं काम आहे ज्ञानार्जन, शिक्षण. हे गुरुला खूप आवडतं. नंबर 3 हा गुरूंशी जोडला गेला आहे. सो गुरुग्रह हा जो कारकग्रह आहे, अशा लोकांमध्ये शिक्षणाची आणि वेगवेगळ्या कला शिकण्याची एक आपसुकच आवड किंवा ओढ आपल्याला जाणून येते. पण ह्याच्यामुळे होतं काय, ते नुसतं स्वतःकडे शिकून ते नॉलेज न ठेवता ते इतरांना वाटण्याचा प्रयत्न करतात. आणि या प्रयत्नामुळे कधीकधी काय होतं ना, दे ट्राय टू बी डॉमिनंट ऑन पीपल. सो मग कधी होतं कसं की मला येतं आहे आणि हे दुसऱ्यांना यावं, हा यांचा अट्टाहास असतो. त्यामुळे ह्यांच्या आजूबाजूच्या लोकांना कदाचित ह्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो, कारण कॉम्प्रमाइजिंग नेचर ह्यांचं नसतं. गुरु हे म्हणल्यावर थोडंसं एक ज्ञानाचा थोडासा एक गर्व टाईप ह्या लोकांना असतो. दे आर व्हेरी प्राऊडी अबाउट देअर नॉलेज आणि स्वतःचं म्हणणंच खरं करण्याकडे ह्यांचा थोडासा कल असतो. भ, भा, भी हे अक्षरं गुरुच्या अंमलाखाली येतात. तर भे आणि भो, जसं भोजराज वगैरे जर कोणाचं नाव असेल, असतात जुनी नावं आहेत. सो भो हे अक्षर येतं मकर राशीमध्ये. मकर रास ही आहे शनीची रास. शनी कसा आहे? शनी शांत आणि हळूहळू गतीने फिरणारा शनय ग्रह आहे. सो सॉरी, शनय असल्यामुळे ह्यांची प्रगती जी आहे ती हळू होते. हळूहळू प्रगती करतात. कर्तव्याला जास्त महत्त्व देतात. कर्मप्रधान लोक असतात, कामाला घाबरत नाहीत. सो ही आहे आपल्या बी अक्षराची मजा. सो हे कॅरेक्टरिस्टिक्स ही लोक तुमच्या आजूबाजूला आहेत का, आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्याबरोबर मॅच होत आहेत का, हे मला नक्की कळवा. आय एम बी वेटिंग फॉर युअर कमेंट्स. हे सगळे व्हिडिओज आणि हे कंटेंट्स लिहिण्यासाठी आणि तुमच्यासमोर सादर करण्यासाठी मी खरंच खूप मेहनत घेते आहे. सो प्लीज मला कमेंट्स करून, लाईक करून, सबस्क्राईब करून मला कळू देत की माझे इफर्ट्स हे तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत का, हे कॅरेक्टरिस्टिक्स, हे ट्रेट्स तुम्ही मॅच करू शकताय का, अशी लोकं तुमच्या आजूबाजूला आहे का, अँड आर यू रिअली एन्जॉईंग दीज व्हिडिओज. सो प्लीज कीप लाईकिंग, शेअरिंग अँड सबस्क्रायबिंग. उद्या भेटूयात विथ अल्फाबेट सी. टिल देन हॅव अ गुड डे. थँक यू. बाय बाय.